नमस्कार मित्र हो, मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर। तर टायटल आणि थंबनेलवर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे आलेलो आहोत आणि काय बघणार आहोत ते वसई आणि भाईंदर किंवा भाईंदर ते वसई या दरम्यान एक नव्याने चालू झालेली रोरो सेवा आहे आणि ज्याची वेळ फक्त ना वसई ते भाईंदरमध्ये येण्यापर्यंत फक्त आणि फक्त 15 मिनिटच लागणार आहेत। आधी कसं होतं की वसईपासून भाईंदरला यायचं म्हटलं तर दोनच पर्याय होते की एक तर रेल्वे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे रोडवेज। तर रेल्वेची प्रचंड गर्दी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोडवेज म्हणजे कसं की 1.5 ते 2 तास लागायचे आणि सद्यस्थिती म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्गाची अशी आहे की जिकडे काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे, जेणेकरून हा प्रवासाचा वेळ अगदी कधी 2 तासापेक्षा जास्त लागतो। या सगळ्या गैरसोयींवरती रोरो हा एक उत्तम असा पर्याय आलेला आहे आणि ज्याची सुरुवात अगदी कालपासूनच झालेली आहे। तर आज आपण आलेलो आहोत आणि आज बघणार आहोत ही रोरो सेवा कशी आहे आणि टोटल ट्रॅव्हल टाइम किती लागतो ते। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। माझ्या जलप्रवासाचा सगळा अनुभव मी या व्हिडिओच्या द्वारे तुमच्या समोर घेऊन येणार आहे। खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्याच्या पुढे सुद्धा मी तुमच्यासाठी खूप छान असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहे। हे बघा मित्रांनो, हा एंट्रन्स आहे, इथे कार पार्किंग आहे। जर तुम्हाला कारने जायचं नसेल, तुम्हाला कार तुमची इथेच ठेवायची असेल तर तुम्ही इथे कार ठेवू शकता, तुमची पार्क करू शकतात। आणि बघा इथून यायचं आणि असं आल्यानंतर हे बघा इथे समोर तिकीट घर आहे। इथे आता मी पहिले माझी तिकीट काढणार आहे आणि नंतर हे बघा तो एंट्रन्स आहे, तिकडनं आपल्याला जेटीवरती जायचं समोर आणि तिकडनं पुढे गेल्यानंतर खालती उतरायचं आहे। तर मित्रांनो, हे बघा इथे बघू शकतो आपण, इथे हे रेट कार्ड्स दिलेले आहेत, सगळ्या गोष्टींचे दर दिलेले आहेत। अगदी 10 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत दर आहेत इथे। रिटर्न तिकीट अवेलेबल आहे का? वन वे म्हणजे सिंगलच काढायची। तर मित्रांनो, हे बघा रिटर्न तिकीट अवेलेबल नाही आहे इथे, तुम्हाला वन टाईम काढायचे तिकीट, एकच द्या, सिंगल। आणि नंतर मग परतीच्या प्रवासाला तुम्हाला तिकडे वसईवरनं तुम्हाला पुन्हा तिकीट काढायला लागणार आहे। 30 रुपये बघा, 30 रुपये आहे वन वे। रिटर्न तुम्ही परत याच बोटीने परत येणार? हां, त्याच बोटीने मग भेटेल तुम्हाला रिटर्न। अच्छा आहे बघा, तुम्ही जर का त्याच बोटीने जर का रिटर्न येत असाल ना तर तुम्हाला रिटर्न तिकीट मिळेल। किती आहे रिटर्न तिकीट? 50 रुपये द्या, त्याच रोरोनी पुन्हा यायचं आहे। हे बघा हे तिकीट बघा इथे 50 रुपये। हा बघा हा एंट्रन्स आहे आणि अजूनपर्यंत दरवाजे उघडलेले नाही आहेत, कारण का बोट यायला अजून थोडा वेळ आहे इथे। तर तोपर्यंत आपल्याला बाहेरच थांबायचं आहे। आणि इथे बघा इथे वेटिंगसाठी आहे ना, हे बघा इथे वेटिंग रूम आहे तिकडे त्या तिकीट काउंटरच्या तिकडे आतमध्ये, पण तो काय वेटिंग रूम सध्या तरी ओपन केलेला नाही आहे। आणि इथे थांबायचं म्हटलं तर इथे अजिबात झाड नाही आहे, तुम्हाला सावली किंवा शेड वगैरे काही मिळणार नाही इथे। आपल्याला आत यायला दिलेलं आहे, इथे आतमध्ये आपण इथे धक्क्यावरती आलेलो आहोत। आणि हे बघा ना माझ्या मागे बघा इथे ट्रेन चाललेली आहे, इथे म्हणजे विरारवरनं आलेली आहे, मुंबईच्या दिशेने ही ट्रेन चाललेली आहे। समोरच भाईंदर स्टेशन आहे आणि तिकडे बघा आपल्याला तिकडे जायचं, तिकडनं बोट येताना दिसते मला आपली रोरो म्हणजे काय? रोल ऑन रोल ऑफ। रोल ऑफ म्हणजे काय की हा एक मॅरिटाईम टर्म आहे। वस्तू किंवा माणसं कसे नेले जातात आणि आणले जातात फ्रॉम द वेसल म्हणजे काय? मरीन लँग्वेजमध्ये बोटला वेसल म्हटलं जातं। मग काय म्हणता, तुमचा हा पहिला अनुभव आहे? येस, आमचा पहिला अनुभव आहे। आणि काय म्हणजे तुम्ही जाणार आणि येणार की तुम्ही जाणार आणि फिरणार आहात तिकडे? आम्ही जाणार परत रिटर्न येणार, जसं आम्ही थांबणार नाही, जसं रिटर्न आली तर रिटर्न बोटमध्ये परत येणार। आणि कोणी तुम्ही दोघेच आलात का? आम्ही आता दोघंच आलो। आम्ही म्हणजे आमचा फर्स्ट ट्रिप आहे, आम्ही खाली जाऊन बघणार आहे काय आहे। नंतर माझी मुलगी आहे, तिला घेऊन जाणार आहे। आम्ही भाईंदरलाच राहतात ना, म्हणजे इथून वसई एकदम 15 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। म्हणजे वसईचा तो वसई किल्ला किंवा वसईमध्ये खूप सारी ऑर्गॅनिक शेती केली जाते, ते सुद्धा अगदी तुम्हाला अगदी किती काही मिनिटाच्याच अंतरावरती असणार आहे। वसई किल्ला बघायसाठी जायचं होतं, एकदम शॉर्टकट झाला, एकदम शॉर्टकट। कारण पूर्वी जायचं म्हटलं जरी ट्रेननी जरी गेलं तर इथून भाईंदर टू वसई 10 ते 15 मिनिटं लागतात, पण वसईला उतरल्यानंतर वसई किल्ल्यापर्यंत जाईपर्यंत अर्धा पाऊण तास लागतो। तो आप यहाँ पे पहली बार आए हो? जी हाँ, नहीं एक्चुअली मैं ना वसई से भाईंदर अभी थोड़ी देर पहले ही आया, बस वापस रिटर्न जा रहा हूँ। एक्चुअली मैं विरार में रहता हूँ। यहाँ पे सिर्फ एक्सपीरियंस लेने के लिए आए हो? नहीं, एक्सपीरियंस नहीं, एक्चुअली मुझे भाईंदर में काम था, तो यूजुअली मैं हाईवे से ही आता था, 30-35 किलोमीटर हो जाता, ऊपर से फिर मेरे को टाइम भी जाता था। अब धूप है इतनी तो समझ सकते, तो अब यहाँ से ईजी भी हो गया, पेट्रोल भी बच रहा है, अच्छा है। तो आप गाड़ी लेके आए हो? गाड़ी लेके आया हूँ। 4 व्हीलर 2 व्हीलर? नहीं, बाइक है। ना, तो कॉस्ट एफिशिएंट ये कम पड़ता रहेगा? बहुत कम पड़ गया एक्चुअली, अगर देखने जाए तो एक 350 सीसी की गाड़ी है मेरी, आराम से नहीं बोल के तो 200 का पेट्रोल खा जाती है। फिर 60 रुपीज़ में मैं यहाँ से डायरेक्ट वसई पहुँच जाता हूँ, तो कॉस्ट एफिशिएंट भी है और टाइम भी बच रहा है, बेटर है। इथे आपण बघू शकतो ही रोरो आलेली आहे वसईवरनं
आणि आता थोड्याच वेळात इथे या बंदरावरती येणार आहे, इथे समोर येणार आहे, या धक्क्यावरती इथे येणार आहे आणि तिकडनं सगळ्या आतमधले असलेल्या बाईक, कार किंवा पॅसेंजर्स जे काय आहेत ते सगळे इथेच उतरणार आहेत आणि त्यांना एक्झिट पण इथूनच आहे, इथून असे बाहेर जातील भाईंदरच्या दिशेने. मित्रांनो, हा डेक आहे, हे फ्लोर आहे, इथे 33 गाड्या राहू शकतात, 33 लहान गाड्या, 6 मोठे ट्रक राहू शकतात, 150 बाईक राहू शकतात आणि जवळजवळ 150 ते 200 पॅसेंजर्स राहू शकतात. आणि पॅसेंजरसाठी बघा ना, ते लोअर डेक आहे आणि इथे अप्पर डेक सुद्धा आहे. इथे बघा, इथे बोटचं इंजिन आहे आणि इथे हे बघा, हे बॅक साईड आहे आणि इथून बघा, इथून आपण वरती जाऊ शकतो. आणि आता आपण वरती जाऊया. इथे प्रॉपर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि ह्या डायरेक्शननी बोट जाणार आहे, आपली रोरो जाणार आहे. आणि हे बघा, इथे ही सिटिंग अरेंजमेंट ठेवली आहे, म्हणजे इथे तुम्ही बोट जाताना आपला व्ह्यू घेऊ शकता. आणि इथे कॅप्टनचं केबिन आहे, इथे आतमध्ये कॅप्टन आहेत. बघा मित्रांनो, इथून अजून गाड्या येत आहेत. 15 मिनिटं झाली बोट इथेच उभी आहे, ही रोरो इथेच उभी आहे. याच्या आधी आहे ना, असं रोरोमधनं आहे ना, मी दाभोळ टू धोपावे गेलो आहे, परत बागमांडला टू वेळस. बागमांडला हे रायगडमध्ये आलं आणि तिथपासून मी वेळस टर्टल फेस्टिवलला जेव्हा गेलेलो तेव्हा अशा रोरोमधनं प्रवास केलेला. मांडवा टू आपलं शिवडी, हे 3 वेळा मी प्रवास केलेला याच्या आधी आणि आता हे 4थ्यांदा प्रवास करतोय. आणि हे बघा, इथे एक केबिन आहे, इथे कॅप्टन आतमध्ये बसले, ते थोड्याच वेळात आपल्याला सगळी माहिती देणार आहेत जहाजाबद्दलची की कसं ऑपरेट केलं जातं ते. मित्रांनो, हे बघा, हे प्रवासी आहेत सगळे, इथे पहिल्यांदाच इथून या बोटमधनं ट्रॅव्हल करणार आहेत, अगदी भाईंदर ते वसई. तर मग काय वाटतं तुम्हाला, कसं म्हणजे एक्सपिरियन्स काय, पहिल्यांदा एक्सपिरियन्स म्हणजे पहिल्यांदा तुम्ही प्रवास करत असाल? खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप चांगली अशी सुविधा वाटते. बघूया आता लवकरच आम्ही आता भाईंदरवरून वसईला जाणार आहोत आणि परत इथे येणार आहोत. परंतु खूप छान अशी सुविधा आहे. जसं आपण अलिबागला रोरो सेवा आपण बघतो, त्याचीच मिनी सेवा बोललं तरी चालेल. परंतु एक्साइटेडमेंट आहे की पुढे कसा प्रवास होईल. आणि अगदी तुम्ही जर का मुंबईमध्ये राहत असाल तर अगदी तासाभराच्या अंतरावरती आहे हे. म्हणजे तुम्ही सबर्ब्समध्ये राहत असाल तर अगदी काही अर्ध्या तासात तुम्ही भाईंदरला येऊ शकता. आणि भाईंदरवरनं इथून चालत जर यायचं म्हटलं तरी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण या जेट्टीपर्यंत येतो. म्हणजे तुम्हाला वसई किल्ल्याला जर का जायचं असेल तर इथून तुमची गाडी जर का तुम्ही घेऊन आला असाल तर गाडी जरी आपण इथे बोटीमधनं टाकली 15 मिनिटात आपण पोहोचू शकतो. मग आता तुम्ही फक्त फेरफटका घेण्यासाठी आलात का? नाही, आम्ही कामासाठी चाललो आहे आणि खरं म्हणजे आम्ही उत्तनवरून कोळीवाड्यातून आलेलो आहोत. तर आमचा जास्तीत जास्त सहवास आमचा किंवा संबंध वसईवाल्यामुळे असल्यामुळे आम्हाला खूप फिरून जायला लागायचं आधी. म्हणजे पूर्ण घोडबंदर रस्ता आणि हायवे रस्ता पकडून आम्हाला जवळ 2.5 तासाचा प्रवास असायचा, तो आता अर्ध्या तासामध्ये होत आहे. तर खूप छान वाटत आहे. धन्यवाद आपल्या माध्यमातून. बहुत अच्छा है. जो यहाँ पे लोकल वसई के लोग हैं जिनको मुंबई जाना रहता है, वो बाई रोड जाते हैं तो ट्रैफिक ये सब की समस्या बहुत ज़्यादा होती है. और यहाँ से यहाँ के जो लोकल लोग हैं आराम से मुंबई का सफ़र कर सकते हैं, चाहे कार हो चाहे व्हीकल हो. अभी क्या है, अपने को भाईंदर से जाना हो तो वहाँ पे लोकल गाड़ी की सुविधा लेनी हो, यहाँ पे आओ, बाइक डालो, पूरा दिन घूमो, आराम से वापस एक पिकनिक की तरह घर पे चले जाओ. और रेट्स भी काफी कॉस्ट इफिशिएंट है. एकदम अच्छा एकदम है. कट टू कट है. बहुत अच्छा है, कम है, मतलब एक पेट्रोल से भी कम कॉस्ट में हम जाके आ सकते हैं. एकदम ना के बहुत बराबर अच्छा है है. और टाइम बहुत अच्छा बचेगा. बहुत अच्छा है. आशा है की ये सेवा और चले कंटिन्यू रहे. अच्छा हो इससे. तर काका तुम्ही काय बोलाल? हे बघा, काय माहिती आहे का, शिकलेली लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, बाहेर ठिकाणी फिरून वगैरे आलेले आहेत, त्यांना असं खूप अनुभव आलेला आहे. त्याच्या प्रभावामध्ये ते फिरलेले आहेत. पण सर्वसाधारण जी लोकं जे आहेत की ज्यांना अशी संधी मिळाली नाही तर त्यांना ती संधी मिळेल. आणि तरुण कंपनी, विशेषतः तरुण कंपनी जी आहे त्याची फिरायला वगैरे जाऊन येऊ शकतात. अतिशय सुंदर आपलं भाईंदर वसईला जे झालेलं आहे ते अतिशय चांगलं झालं आहे. असंच डेव्हलपमेंट जर केली तर आपली जी पोरं वगैरे बाहेर देशात फिरायला जातात किंवा नोकरीसाठी जातात ते जाणार नाही. म्हणून आपल्या देशामध्ये अशा प्रकारची सोय व्हावी, चांगली सुखसोयी व्हाव्यात की जिथे गर्दी कमी होईल आणि लोकांना बरं वाटेल. आणि वसईबद्दल म्हटलं तर काय, ही बोट जी जाईल ती वसई किल्ल्याच्या इथे जाईल. तर इथे कसं आहे की ही बोट, या बोटमधनं उतरल्या अगदी 5 मिनिटातच वसई किल्ला आहे. हो. म्हणजे लहान मुलांना जर का तुम्ही घेऊन येत असाल अगदी एक 1 डे पिकनिक म्हणून एक चांगलं असं सोयीस्करचं ऑप्शन झालेलं आहे. म्हणजे जास्त प्रवासाची दगदग पण नसणार आहे. म्हणजे अगदी
भाईंदर रेल्वे स्टेशनला उतरल्या ही बोट असणार आहे आणि इथे या बोटमधनं उतरल्या आपल्याला वसईचा किल्ला मिळणार आहे बघायला. वसईचा किल्ला फार फेमस आहे. अनेक लोकांचं स्वप्न असतं की आम्ही जाऊन बघावं. आणि त्याचप्रमाणे हे आमचं वसई जो बेल्ट आहे इथे अनेक जुनी चर्चेस आहेत. गोरा आहे किंवा आता तिथे वेलंकणी चर्च आहे. मिनी गोवा बोलू शकतो वसईला. बरीचशी जी लोक जे आहेत त्यांना या साईडला यायचं आहे आणि त्यांचं हे स्वप्न पुरं होईल आणि ते मजा करतील अशी अपेक्षा आहे. आणि माझ्या चॅनलवरती आहे ना, मी वसईमध्ये ना ऑर्गॅनिक फार्मिंगचे पण व्हिडिओज बनवलेत. म्हणजे इथे जे शेत आहे म्हणजे इथले जे शेतकरी जे आहेत म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला भाजी विकत घ्यायची असेल तर डायरेक्ट आपल्याला मळ्यात जायचं, आपल्याला हवी ती भाजी तोडायची आणि ती घेऊन यायची. म्हणजे तो पण एक्सपिरियन्स घेण्यासाठी एकदम सोयीस्कर ऑप्शन मिळालेला आहे. आताच मी तिथे बसलो, तिथे कपल बसलेला आहे. त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता. ते फक्त त्यांना सांगितलं कुठे उतरलं चाललंय का, त्यांना उतरलं नाही चाललो, आम्ही सहज फिरायला आलो आहे. एक सेक्शन आहे इथे अप्पर डेकचा आणि इथे सुद्धा आहे आणि इथे प्रवाशांनी भरलेली बोट आहे. ही प्रवासी नाही बोलू शकत, इथे पर्यटकच बोलू शकतो. कारण का इथे भरपूर सारे असे लोक आहेत ना, ते इथून आहे ना, फक्त इथून ते वसईला जायचं आणि वसईवर लगेच रिटर्न यायचं. त्यांना फक्त हा अनुभव घ्यायचा आहे या बोटीचा. तो पहली बार आप ये बोट से ट्रैवल कर रहे हो तो कैसे लग रहा है आपको? बहुत मस्त लग रहा है, मतलब बहुत एक्साइटमेंट हो रहा है. मूवीज में देखा है फेरी है, मतलब बहुत कार्टून ये सब में सुना है, बट अब पहली बार मैं फेरी में जा रहा हूँ. So this is for the first time you are experiencing? Yes. Where do you stay? मेरा रोड एक्सपीरियंस लेने आया हूँ. So this will be your first ever trip from the boat from Bhayindar to Vasai. Yes. Enjoy. मित्रांनो, इथे आपण ना कॅप्टन्स केबिन मध्ये आलेलो आहोत आणि बोट चालू झालेली आहे. आपल्याबरोबर कॅप्टन आहे त्या बोटचे. तर काय नाव आपलं? नमस्कार, माझं पंकज केशव चौधरी. या कंपनीमध्ये मी 2007 पासून काम करतोय. त्याच्या आधी मी तसं फॉरेनला होतो, कुवेत आणि मालदीव्स काम केलंय. तर मग जरा थोडक्यात माहिती द्याल का तुम्ही बोटबद्दल? हो ना. तर हे एक्झॅक्टली काय आहे सांगाल का? हे ॲक्च्युली याच्यामध्ये एक्सेलेटर आहे आणि ह्या बोटीमध्ये गेअर आहे. ओके. गेअर आणि एक्सेलेटर आपण एकावेळी ऑपरेट करू शकतो. ही बोटीची स्टेअरिंग म्हणजे हे डायरेक्शन, म्हणजे आपल्याला फोर्थ साईड स्टॉपर साईड जायचं असेल तर या डायरेक्शनवर आपण जाऊ शकतो. स्पीड कुठे आपल्याला दिसेल? आपल्याला स्पीड हे समोर आपलं GPS लागलेलं आहे. त्या GPS वर आपलं रूट स्पीड आपल्याला सर्व काही मिळू शकेल. म्हणजे एक सी मॅप म्हणजे सी रूट. ही चांगली सेवा सुरू झाली आहे भाईंदर वसईच्या नागरिकांसाठी. 2 तास वेस्ट घालवण्यापेक्षा हे 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही भाईंदरवरून वसईला तुम्ही जाऊ शकता. याच्यामध्ये स्टुडंट, कॉलेज आणि सामान्य नागरिक या लोकांना चांगला सुविधा होईल. मला तर असं वाटतं की लोकांनी या सेवेला चांगला प्रतिसाद द्यावा. सर, तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला एवढी चांगली मौल्यवान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो मी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इथे तुम्ही बघू शकता अगदी आपत्कालीन घटनेसाठी ना इथे लाईफ जॅकेट्स सुद्धा ठेवलेले आहेत प्रवाशांसाठी. इथे चिमुकली आलेली आपल्या बरोबर. काय नाव काय तुझं? काय? रिशा. तुझं नाव पूर्ण नाव काय? मस्त मजा येते ना बोट मधनं? मजा येते ना बोट मधनं? अरे वा. हे बघा इथे अशा प्रकारे बाईक पार्क केलेल्या आहेत, सगळ्या 2 व्हीलर पार्क केलेल्या आहेत आणि इथे बघा इथे या सगळ्या 4 व्हीलर्स आहेत. आणि जितकी माणसं वरती होती नाही बघा इथे वरती आपल्याला काही माणसं दिसतात आणि तितकीच माणसं खालती सुद्धा आहेत. वसईच्या धक्क्यावरती आलेलो आहोत आणि बघा इथे सगळे उतरण्यासाठी सज्ज आहेत. सगळ्यांना एक अविस्मरणीय प्रवास झालाय सगळ्यांचा. मुंबईमध्ये कसं वाटलं? राहायला कुठे आपण? उत्तनवरून तुम्ही आलात आणि आता कुठे चाललात? कुठे? बस वसईला थोडं काम होतं. अच्छा. आणि नंतर मग येताना कसं येणार तुम्ही? परत सेम वे करू. शेवटची बोट कितीची आहे? शेवटची 6:45 आहे. तेव्हा मित्रांनो एवढी लोक होती आपल्या बरोबर या प्रवासाला. म्हणजे भाईंदर ते वसई
हे बघा मित्रांनो, आपण इथे वसईला आलेलो आहोत, वसईच्या धक्क्यावरती आलेलो आहोत आणि हा वसईचं एक्झिट आहे. आता तुम्ही या बोटीने आलात तर कसा होता अनुभव? अनुभव फार छान होता आणि आम्हाला फार छान वाटलं. भाईंदर ते वसई पहिला आम्हाला 1 ते 1.5 तास लागायचा बाय रोड. आता बोटनी आम्हाला फक्त 20 ते 25 मिनिटं लागतात. हा आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेला फार एक तोफा समजू शकतो आम्ही. आणि हे आमचे खासदार राजन विचारीजी यांनी हा जो बोटीचा विषय मांडला आणि तो फार नागरिकांसाठी सुविधा होता आणि आम्ही त्यांचे फार फार धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळेजण आपापला अनुभव मांडतात इथे. फक्त मी एकच गोष्ट सांगतो की इथे ना वॉशरूम्स मला कुठेच दिसत नाहीत. मला वाटलं वसईला आपल्याला वॉशरूम्स मिळतील, पण वसईला पण वॉशरूम नाही आहेत आणि तिकडे भाईंदरला पण नव्हते. पण येत्या काळात मी अपेक्षा ठेवतो की इथे वॉशरूम्स सुद्धा असतील. इथून बघा ना, इथून आता वसईवरनं भाईंदरला जाण्यासाठी लोक इथे बोटीमध्ये चढतायत आणि इथून बघायला गेलं तर इथून भाईंदर किती जवळ वाटतंय बघा. म्हणजे जो भाईंदरचा रेल्वे ब्रिज जो आहे तो एकदम जवळ वाटतोय. स्वर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही बोट चालवायला दिलेली आहे आणि इथे बघा या बोटीचं नाव आहे वैभवी RTN 4-124. बोटीचा ग्राउंड फ्लोअरचा ओव्हरव्ह्यू घेऊया. ही बघा इथे इंजिन रूम आहे आणि इथे आलो आणि इथे बघितलं तर ही गॅले आहे. गॅले म्हणजे किचन, जे जेवण बनतं बोटीवरती त्याला म्हणतात गॅले. त्या किचनला गॅले म्हणतात. आणि बघा हे इथे इंजिन्स आहेत, इथे सुद्धा आहे. हे बघा इथे सेकंड इंजिन आहे. स्टेअर केस दिलेले आहेत. फक्त ओनली प्रोफेशनल्स आर अलाउड टू गेट इन. मित्रांनो इथे इंजिन चालू झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल आणि काही वेळातच आपण म्हणजे काही 15 मिनिटातच आपण वसईपासून ते भाईंदरपर्यंत पोहोचू. आणि इथे तुम्ही बघू शकतात की भरपूर सारे पॅसेंजर्स आलेले आहेत. यातले भरपूर सारे रिटर्निंग पॅसेंजर्स आहेत. म्हणजे याच बोटीने आलेले फक्त बोटचा अनुभव घेण्यासाठी वसईपर्यंत आलेत आणि तेच आता पॅसेंजर्स वसईवरनं रिटर्न जाणार आहेत, जसं की मी करतोय. गेलेलात कुठे मॅच खेळायला गेलेलात? मग बरं आहे ना, आता बोर्ड झाल्यावरती एकदम आपलं डिस्टन्स एकदम कमी झालं, ट्रॅव्हलिंग टाइम भरपूर आपल्याला आता जवळ पडायला लागले. होरीचा प्रवास आम्हाला खूप चांगलं वाटलं. राहायला कुठे आपण? चेना गाव. कुठे आलं ते? भाईंदर, घोडबंदर. मग आता घोडबंदरवरून तुम्ही इथे वसईला कुठे गेलात मॅच खेळायला? किल्ला वसई किल्ल्याला. अच्छा, मध्ये एकदम म्हणजे तुमचा ट्रॅव्हलिंग टाइम एकदम कमी झाला ना बोटमुळे? हो, भरपूर कमी झाला. तर फायनली आपली रोरो ही भाईंदरच्या जेठीला आलेली आहे आणि सगळे एकदम उतरण्याच्या तयारीतच आहेत. गाड्यांनी पण स्टार्ट घेतलेला आहे आणि सगळे एकदम हॅपी फेसेस, एकदम आनंदी आहेत सगळे. 1 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत ही सेवा बंद असते. यांचा लंच टाइम असतो. तर तुमचं ट्रॅव्हल त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करा. ही एक विशेष बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि जेव्हा इथे धक्क्यावरती लागत असेल तर ह्या बघा या रॅम्पवरती कोणी येऊ नका. येताना पण तितकीच गर्दी आहे मित्रांनो जेवढी आपल्याला जाताना होती. इनफॅक्ट बाईक म्हणायला गेलं तर बाईक जरा जास्तच प्रमाणात दिसतात आपल्याला. कसा होता प्रवास? वेरी नाइस. विच चैनल? मी बोरिवलीकर. तो अभी अपने बोट से ट्रैवल किया, तो पहली बार आपने ट्रैवल किया ऐसे? हाँ, पहली बार ट्रैवल किया. अच्छा था एक्सपीरियंस और एक्सपीरियंस काफ़ी अच्छा था. बोट जर्नी लाइक हम लोगों ने फर्स्ट टाइम किया था और फैसिलिटी भी हो गई हम वसई वालों के लिए, स्पेशली कनेक्टिंग मुंबई. दैट्स ऑल. टाइम ज़्यादा बच जाता है. आप रहने को कहाँ पे? वसई कोलीवाड़ा. वसई. तो वसई से भाईंदर आए? भाईंदर घूमने के लिए आए कि जस्ट एक्सपीरियंस लेने के लिए आए? लेने के लिए. तो अभी आपका 1 वे एक्सपीरियंस था, 1 वे जर्नी था. अभी आप वापस रिटर्न जा रहे हो? अभी बाद में घूम के जाएंगे. ओके फाइन. आय होप यू एन्जॉय युअर जर्नी. थैंक यू. तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ आणि असा होता आपल्या भाईंदर टू वसई आणि वसई टू भाईंदरचा प्रवास. आणि एक एक्सपिरियन्स म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा प्रवास तुम्हाला दाखवला आणि ह्या बोटमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत त्या दाखवल्या. फक्त एवढं सांगतो की वॉशरूम्स नाही येतात जाताना पण, म्हणजे भाईंदरला पण मला दिसलं नाही, वसईला पण दिसलं नाही आणि कधी कधी बोटमध्ये असतं ते बोटमध्ये पण वॉशरूम नव्हतं. फक्त त्याचं प्रिपरेशन्स करा कारण ही सेवा आत्ताच चालू झालेली आहे आणि येत्या काही वर्षात हे सगळ्या फॅसिलिटीज पण आपल्याला मिळतील. लोकांचा प्रतिसाद मला तरी वाटतं खूप चांगला होता आणि चांगलाच राहणार आहे.
येत्या काळामध्ये असे भरपूर सारे डेस्टिनेशन्स होतील या रोरोची, अशी मी अपेक्षा ठेवतो. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन ॲटलिस्ट एक 1 डे पिकनिकसाठी तुम्ही इथे येऊ शकतात. म्हणजे इथून भाईंदरवरनं जर का तुम्ही वसईला गेलात तर वसईला भरपूर सारे स्पॉट्स आहेत. वसईचा किल्ला आहे म्हणा, वसईचे ऑर्गॅनिक शेती आहे, अजून त्याचबरोबर वसईला म्हणजे इथे किल्ल्याच्या साईडला उतरल्यावरती छान असे रेस्टॉरंट्स आहेत, सी फूड रेस्टॉरंट्स आहेत, तिकडे सुद्धा तुम्ही येऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा.